राज्यात सप्टेंबर महिन्यामध्ये सरासरीच्या अधिक पाऊस झाल्यामुळे पिकाची नुकसान भरपाई 25,000 रुपये एकरी मदत तातडीने जाहीर करावी व संपूर्ण राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा याकरिता महाराष्ट्रामध्ये शेतकरी संघटनेच्या वतीने सर्व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। याचाच एक भाग म्हणून माजी प्रांताध्यक्ष सतीश दाणी युवा आघाडी शेतकरी संघटना यांच्या मार्गदर्शनात पुलगाव येथील तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। पावसाची सरासरी कुठे दुप्पट तर कुठे तिप्पट पडून शेतीतील फळबाग, ऊस, भाजीपाला, कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, तूर इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। राज्यात काही भागात सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यांमध्ये आलेल्या अतिवृष्टीने कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, भाजीपाला काढणीसाठी आला असता त्याचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। अतिवृष्टीमुळे असलेले हे अस्मानी संकट नैसर्गिक आपत्ती असल्यामुळे तो आपत्ती व्यवस्थापनाचा भाग आहे। जेव्हा उद्योग संकटात येतो तेव्हा सरकार त्यांना भरीव मदत करते। त्याचप्रमाणे शेती हा आभाळाखालचा राज्यातील बहुसंख्य लोकांचा उद्योग असल्यामुळे तातडीने अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून 25,000 रुपयांची मदत कोणत्याही जमिनीची मर्यादा न टाकता सर्व पिकांना राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट जाहीर करावी व संपूर्ण राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व त्याचप्रमाणे वर्धा जिल्ह्यातील 30 सप्टेंबर रोजी नजरअंदाज जानेवारी राजस्व विभागाने जाहीर करून एक्सेस त्यांच्यावर जाहीर केलेली आहे। जिल्ह्यातील एकूण गावे 1338 गावांपैकी 271 गावांची आणेवारी 61 ते 70%, 850 गावांची आणेवारी 71 ते 80%, 217 गावांची आणेवारी 81 ते 90% जाहीर करून आणि वारी चुकीच्या पद्धतीने काढल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे। याकरिता परत जानेवारी काढून शासनाने शेतकऱ्याला मदत करावी, अन्यथा महाराष्ट्रामध्ये शेतकरी संघटना एक मोठे आंदोलन उभे करेल असा इशारा देऊन तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। 5 तारखेला तहसीलदार साहेब यांना शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यामध्ये झालेली जी अतिवृष्टी आहे आणि झालेल्या पावसाच्या अधिक पाणी हा महाराष्ट्रामध्ये सप्टेंबर महिन्यात झालेला आहे, त्याकरिता आम्ही तहसीलदार साहेबांना आज निवेदन देऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्याला किमान एकरी 25,000 रुपयाचं अनुदान ताबडतोब एक अर्थसहाय्य कोणतीही अट न लावता कोणतीही अटी शर्ती न ठेवता ताबडतोब त्याच्या खात्यावर पैसे जमा करावे याकरिता आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे। त्याचसोबत आज अंदाजे आणेवारी महसूल विभागाने जी काढलेली आहे ती 61% वर आहे। आज जर सगळीकडे पाणी पाऊस पाहता ही आणेवारी चुकीची असून परत आणेवारी यांनी डबल काढावी आणि शेतकऱ्याला त्याच्यातून दिलासा द्यावा ही मागणी आम्ही आज तहसीलदार साहेब यांच्याकडे केलेली आहे। अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव।